नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज 1 जानेवारी मी माझ्या मैत्रिणींच्या घरी मुलांना घेऊन चाललेलो आहे. तिथं मला जेवणासाठी इन्व्हिटेशन भेटलेलं आहे आणि न्यू इयरची आम्ही थोडीशी पार्टीसुद्धा सेलिब्रेट करणार आहे म्हणून चाललेलो आहे. इथे बघू शकता ग्वालियर सिटीमध्ये किती ट्रॅफिक आहे. आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी पोचलेलो आहे. NCC ग्वालियर OTA मध्ये माझी मैत्रीण राहते आणि तिच्या घरी आता आम्ही निघालो आहे. बघू शकता हा जो कॅन्ट आहे NCC OTA त्याचा व्ह्यू आहे आणि इकडे माझी मैत्रीण राहते. इकडे बघू शकता हे जे आहे ते ऑफिस आहे आणि इकडच्या साईडला मंदिर वगैरे आहे. इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पुढे पार्कसुद्धा आहे आणि आतमध्ये इकडे क्वार्टर्ससुद्धा आहेत. इथे माझ्या दोन्ही मैत्रिणी राहतात. एक माझी नाशिकची मैत्रीण आहे आणि एक आपली कोल्हापूरची मैत्रीण आहे. आज दोघींच्या घरी मी खूप दिवसांनी इथे आलेलो आहे. तर आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन कसं केलं त्याचा जो थोडासा व्ह्यू आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. मैत्रीण माझी वाट बघत बसली होती, जसं आपली आई बसते आपल्या लेकीची वाट बघत तसं. बघा इथे ही माझी मैत्रीण आहे, छान अशी बिर्याणी बनवलेली. आणखी आमची जेवणासाठी वाट बघत बसली होती. फ्रेश वगैरे होऊन मस्त आम्ही जेवायला बसलो. इथे बघू शकता सगळ्यांनी आपल्या प्लेटमध्ये बिर्याणी घेतली होती आणि मी म्हटलं थोडासा व्हिडिओ बनवावा. हा बघा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या कोल्हापूरच्या ताई आहेत, खूप कॉमेडी करतात ह्या ताई. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या अशा गप्पा वगैरे मारल्या. खूप दिवसांनी भेटलो होतो, खूप साऱ्या गोष्टी गप्पा आमच्या झाल्या. मस्त वाटलं एकत्र भेटून. असं कधी भेटणं होतच नाही, पण काहीतरी भेटणं कुठल्या तरी निमित्तानं आमचं होऊन गेलं. यानंतर सगळेजण थोड्याशा गप्पा वगैरे करून चहा वगैरे झाला आणि या ताईंच्या घरी आम्हाला जायचं होतं. मग थोडंसं फ्रेश वगैरे होऊन या ताईंच्या घरीसुद्धा आम्ही गेलो. इथे बघू शकता ताईंच्या घरी आम्ही आलेलो आहे आणि इथं आमची गुजिया आणि समोसा पार्टी चाललेली आहे. जेवण त्या ताईंच्या घरी केलं होतं म्हणून यांना जेवण वगैरे काही नको म्हटलं, फक्त नॉर्मल आपली ही छोटीशी आम्ही इथे पार्टी केलेली आहे. बघू शकता खूप सारा एन्जॉय सगळ्यांनी केला, खूप छान वाटलं. सगळ्यांनी थोडेसे फोटोशूट वगैरे केले. सगळे हे लहान लहान मुलं खूप छान पोज देत होते. एकत्र बसून खूप गप्पा इथे सुद्धा आम्ही मारल्या. यानंतर मैत्रिणींनो, जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. आणि यानंतर आम्ही छान अशा गप्पा वगैरे मारल्या. इथं सुद्धा चहा नाश्ता वगैरे आमचं सगळं झालं. मग मुलांना थोडंसं मॉलमध्ये फिरायला घेऊन जायचं होतं. ग्वालियर सिटीमध्ये खूप छान असा मॉल आहे. तिथे सगळ्या काही गोष्टी एकाच मॉलमध्ये भेटून जातात. खूप मोठा मॉल आहे. तिथे मुलांना घेऊन आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र मुलांसोबत गेलो. इथे बघू शकता मॉलच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे आणि ही मॉलच्या आत जाण्याची एंट्री आहे. या मॉलचं DB मॉल असं नाव आहे. हा ग्वालियरचा खूपच मोठा मॉल आहे आणि खूप गर्दीसुद्धा होती. आम्ही ज्या दिवशी गेलो त्यावेळी ना न्यू इयर होतं, त्यामुळं खूप गर्दी होती. भरपूर असे लोक या मॉलमध्ये आले होते. थोडंसं मुलांना इकडं तिकडं फिरवून त्यांना खायला वगैरे दिलं, ज्यूस वगैरे मुलांना प्यायला दिला आणि याच्यानंतर थोडंसं आम्ही सगळीकडे शॉपिंगसुद्धा केली. शॉपिंग काय याच्यामध्ये शेअर केली नाही. थोडी शॉपिंग वगैरे करून झाल्याच्या नंतर इथे बघू शकता आतला जो व्ह्यू आहे तो. इथे हे खाली कॉस्मेटिकचे काउंटर होते. इकडे साईडला सगळे शूज वगैरे, जॉकेट वगैरे, नंतर वरती कपड्यांचे, भांड्यांचे, लहान मुलांची खेळणी वगैरे सगळे दुकाने वरती होते. थोडंसं असा आम्ही सगळ्यांनी मिळून मॉलमध्ये सुद्धा खूप एन्जॉय केला. अशा प्रकारे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आणि मुलांनी मिळून एकत्र खूप धम्माल मस्ती केली मॉलमध्ये आणि खूप बरं वाटलं. मुलांनाही खूप छान वाटलं. थोडंसं बाहेर गेल्यानंतर मुलांनाही थोडंसं फ्रेश वाटतं. अशा पद्धतीने खूप एन्जॉय केला आम्ही.
आणि न्यू इयरची जी पार्टी आहे तुम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा।